माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नांचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू जानकी वहिनींबद्दल आर्यनबद्दल काय सांगायला लागलो की नाही राधिका मॅडम वस्कना अंगावर येणार माझ्या. तुझ्या समोर उभे असलेल्या व्यक्तीला सांग यापुढे माझी रूम मी तिच्याबरोबर शेअर करू शकत नाही. अजूनही या घरामध्ये माझी एक हक्काची जागा आहे. परत तिकडे चालली आहे. आपल्या नात्यात असा दुरावा यावा ही जानकीचीच इच्छा असणार. तुझ्या भावासाठी ही दुसरी वळकटी इथेच घालत जा. म्हणजे कसं आहे तुम्हा दोघांनाही तुमची लायकी एकत्रच कळेल. याला मी माझ्या नशिबाचे भोग समजेन आणि ते भोग मला त्या घरी जाऊनच भोगले पाहिजे. हे काय गणेश शेठ, रडताय तुम्ही? हो रडतोय. डोळ्यात धूळ गेली, कांदा कापत होतो. असली ताईसारखी खोटी उत्तरं नाही देणार आहे मी. हो पण का रडताय? तुमच्या ताईसाहेब काय बोलल्या का तुम्हाला? ती नाही काही बोलली, पण तिच्यामुळेच रडतोय. पण कारण कळेल का मला? मला नाही सांगायचंय. का हो, आम्ही काय परके झालो का आता? तुम्ही नाही, मीच परका झालोय. का? काय झालं असं? तुम्हाला कोणी सांगितलंय? हो, ताई आता मला काहीही सांगत नाही. आणि आता ती पण या घरासाठी परकी झालीये. आता हे कोणी सांगितलं? कोणी सांगितलं नाही, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. काय पाहिलं? ताई आधीसारखी काल सुद्धा वळकटीवरच झोपली होती, तेही स्वयंपाकघरात. जानकी वहिनी स्वयंपाकघरात झोपल्या होत्या? हो, मी तिच्याशी बोललो पण मला सगळी खोटी खोटी उत्तरं देत होती ती. तिला असं वाटतं की मला काहीच कळत नाही, पण मला सगळं कळतं. मला असं वाटतं की तिच्यात आणि भाऊजींमध्ये भांडण झालंय, म्हणून भाऊजींनी तिला खोलीच्या बाहेर काढलं. त्याशिवाय ती अशी नाही वागणार. ठीक आहे, तसं काही नसेल गणेश. मी बघतो काय ते. हां, जा तुम्ही जाऊन अभ्यास करा. पळाई करण्याची जबरदस्ती करू शकत नाही मी, पण आग्रह नक्की करू शकतो. नका आग्रह करू मला बाबा. आणि तसंही ज्या कारणासाठी मी इथे आले होते ते साध्य झालंय. सगळीकडून एकटं पडल्यामुळे माझी खूप घुसमट होत होती, पण आता इथे आल्यामुळे मला तुम्ही परत मिळालात. बाबा, मी आता कुठल्याही संकटाला तोंड देऊ शकते, कारण तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात. तू पुन्हा त्या घरात जावंस असं मला अजिबात वाटत नाही अमृता.
बाबा पण त्या घराशिवाय दुसरी कुठलीच जागा माझी हक्काची नाहीये. त्यामुळे प्लीज मला जाऊ द्या. गेलीस ना अमृता की एकटा पडेन मी. नर्मदेच्या आठवणी आणि तुझ्याशिवाय या घरात कोणीही नाही माझं. सॉरी बाबा. तुमचं सगळं म्हणणं मला पटतंय पण तरीही मी नाही राहू शकत इथे. तिथे जाऊन मी आर्यनला माफ करेनच असं नाहीये पण त्याच्याबरोबर राहून घडलेल्या गोष्टींचा जाब मात्र नक्कीच विचारेन मी त्याला. तेच म्हणतोय मी तुला अमृता. नको पडूस या फंदात. एक घाव दोन तुकडे. विसरून जा तुझा सगळा भूतकाळ. पुन्हा नव्याने सुरुवात कर सगळ्या गोष्टींना. बाबा तुम्ही जो भूतकाळ मला विसरायला सांगताय तुम्ही नाही विसरू शकत आहे. कारण माझं वर्तमान आणि माझं भविष्य त्या भूतकाळावरच अवलंबून आहे. साहेब, आत्याबाईंचा फोन आला होता मला. त्या उद्याच परत येत आहेत. जाताना आत्याबाई सुखा समाधानाने भरलेलं घर माझ्या हाती सोपवून गेले होते. आता काय उत्तर देऊ तिला? अमृता, अमृता आता तू इथेच थांब. बाबा हो पण आज ना उद्या तिला कळणारच ना की मी आर्यनशी लग्न केलंय. आणि लग्न होऊन सुद्धा मी इथेच राहते म्हटल्यावर बाकीच्या घडलेल्या गोष्टी तिला कळतीलच. त्यापेक्षा मी जाते ना. म्हणजे निदान लग्न होऊन मी माझ्या संसारात सुखी आहे या गोष्टीचं तरी तिला बरं वाटेल. साहेब, खरं तर मी आत्ता मध्ये बोलणं योग्य नाहीये. पण मला वाटतंय अमृताताई म्हणतायत ते बरोबर आहे. वाकणीस आल्या आल्या आत्याबाई मला विचारेल अमृताबद्दल. काय उत्तर देऊ मी? बाबा पण मी इथे थांबून काय फरक पडणार आहे? माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र बघितल्यावर काय वाटेल आत्या आजीला? अमृता, मला असं वाटतं काही दिवस तू. बाबा एक मिनिट. तुम्ही जर मंगळसूत्र काढण्याबद्दल बोलणार असाल तर मला ते शक्य नाही. साहेब, मला असं वाटतंय अमृताताई इथे असल्यामुळे गोंधळ जास्तच होईल. त्यापेक्षा आपण हळूहळू परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर नंतर सगळं आत्याबाईंना सांगू. वहिनी, एवढ्या तुरु 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 कुठं निघाला? आता काळं मांजर आडवं गेलंय म्हणजे कसलं होतंय काम? अहो म्हणून म्हणायचं तर काळं मांजर कशाला हो? गोरं गोमट मांजर म्हणावं. एवढा गोरा गोमटा दिमागदार चिकन्ना गोंडस दीर लाभलाय तुम्हाला. काय काम आहे ते पटकन बोला. काम असल्या बिगर मी बोलतच नाही हो तुमच्याशी. थोडी मदत हवी होती तुमची. माझी मदत हवी आहे तेही साक्षात तुम्हाला? काय करणार अडला हरी. राग आला की नाही लगेच. आम्हाला तेवढं काळं मांजर म्हणताय, आम्हाला राग येत नाही. भाऊजी मला वाटतं तुमचं माझ्याकडे काही काम नाहीये. तुम्ही फक्त माझा वेळ वाया घालवताय. मी निघते. तुमच्या एका फ्रेंड बद्दल माहिती हवी होती. माझ्या फ्रेंड बद्दल?
या वयात माझ्या फ्रेंड्सची माहिती ठेवताय? हम्म. भाऊजी तुम्हाला हे शोभत नाही. आम्हाला काय शोभते काय नाही शोभत ते नंतर बघू. आर्यन सरतापे बद्दल माहिती हवी. आर्यन सरतापे बद्दल? हम्म. मग भाऊजी तुम्ही चुकीचा माणूस गाठलाय. आर्यन सरतापे बद्दल माहिती विचारायची असेल ना तर तुमच्या लाडक्या जानकी वहिनींना जाऊन विचारा. तो त्यांचा मित्र आहे, किंबहुना मित्राहूनही जास्त म्हणू शकतो. आर्यन आणि जानकीच्या लपड्याची चौकशी समिती नेमली आहे दादानं. आणि त्या समितीचा अध्यक्ष आणि सदस्य दोन्ही बी एकच माणूस, परशुराम किल्लेदार. म्हणून म्हणतोय काय सहकार्य करता येत असेल तर करा, फायदा आपलाच आहे. सहकार्य केलं असतं पण मला घरच्या माणसांवर भरोसा नाही. आज मदत मागतील, उद्या आग का लावली म्हणून माझ्या विरुद्ध एखादी चौकशी समिती नेमतील, हो की नाही? आपल्या दोघांची परिस्थिती या घरामध्ये एकसारखीच आहे. हे बोलता बोलता तुमची बरोबरी माझ्याशी करू नका. मी कधी तुरुंगात गेले नाहीये. उगाच जखमीवर मीठ कशाला चोळताय वहिनी? काय सांगायची असेल माहिती तर सांगा, ना तर मी चाललो पुढच्या घरी. बरं ऐका, आत्तापर्यंत मी त्या दोघांना 2 वेळा एकांतात भेटताना पाहिले. आर्यन आणि अमृताच्या लग्नाच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा. पण ते दोघं का भेटले होते, ते काय बोलत होते हे मला माहित नाही. ते तुम्ही शोधून काढा. मंडळ आपलं लई भारी आहे. धन्यवाद. यावर मायला लई जुनं प्रकरण दिसतंय. जानकी वहिनी, तुम्ही तरी या खेळामधल्या एकदम तरबेज खेळाडू निघाल्या. अष्टपैलू का म्हणतात ते. कुठे चाललीयस? हा प्रश्न मला विचारण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये. आणि तसंही मी काही इथे कायमची राहायला नाही आले. अमृता, मला माहिती आहे तू इकडे कायमची नाही राहणार आहे. अमृता, घरातल्या बाकी कोणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही ना तरी चालेल, अगदी यांनी सुद्धा. पण तू तरी माझ्यावर विश्वास ठेव. तुला कसलीच लाज नाही का ग वाटत? एवढं निर्लज्जासारखं वागल्यानंतर सुद्धा माझ्याशी बोलायची हिंमत कशी करतेस तू? कारण हा सगळा निर्लज्जपणा मी तुझ्यासाठी केलाय अमृता. हे बघ, मला तुझे फुकटचे सल्ले नकोय. तुला मी फक्त एवढंच सांगू शकते की आर्यन पासून सावध राहा. खबरदार माझ्या नवऱ्याचं नाव तुझ्या तोंडून घेशील तर. आणि आता जाऊ दे मला. जा तू. फक्त खरंच एवढंच सांगते, आर्यनवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नकोस. यातच तुझं भलं आहे. तू आधी स्वतःचा विचार कर, मग दुसऱ्यांना सल्ले दे, कळलं? दादा, आम्ही दोघं आलोय, आईल्या वहिनीने मी. काय काम आहे? मला हौस आहे म्हणून तुम्हाला इकडे बोलवलेलं नाही परशु. एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे म्हणून बोलावलाय. अहिल्या, वामन कुठे आहे? घरातली सगळी माणसं हवेत मला इथे. हां, वहिनी तुम्ही वामण्याला घेऊन या, मी जानकी वहिनीनं घेऊन येतो. परशु, मी वामनला बोलवायला सांगितलं तिला. आपण त्याआधी तर म्हणलास घरातली सगळी मंडळी मला इथं हवेत म्हणून. माझी ज्यांच्याशी बोलण्याची इच्छा आहे अशीच माणसं माझ्या आजूबाजूला हवेत मला.
अरे दादा, एवढ्या सगळ्या लोकांमधनं आम्ही दोघच. तब्येत बरोबर आहे ना तुझी? माझं बोलणं ऐकण्यासाठी तुम्हाला बोलावलंय, तुझं बोलणं ऐकण्यासाठी नाही. त्यामुळे जरा घबरा. आईल्या वामन कुठे? माहीत नाही. म्हणजे मगाशी मी त्यांना फोन करत होते पण लागला नाही. घरातही नाही आहेत. ठीक आहे, मी जो निरोप देईन तो नंतर तू त्याला सांग. आणि यावेळी मला कोणाकडूनही चूक चालणार नाही. अरे पण त्याआधी कुठली चूक करायची नाही ते तर सांग. उद्या आत्याबाई येते. आत्याबाई येणार? किती दिवसांनी भेटणार मला माझी आत्या? असं वाटतंय ती आली की तिच्या कुशीत शिरावं. बरं वेळा बोलायचंय मला तिच्याशी. तुला जे काय करायचंय ते कर परशू, पण जरा तोंड बंद ठेव. हा, आणि मी जे काही सांगतोय ती नुसती सूचना नाही आहे, तर एक सक्त ताकीद आहे घरातल्या सगळ्यांनाच. आत्याबाई गेल्यापासून या घरात जे काही घडलं त्याबद्दल एक शब्दही उच्चारलेला मला चालणार नाही. मी काय सांगितलं ते नीट लक्षात ठेवा. भाऊजी, आम्हाला कळलं. अहो, आम्हालाही कळतंय. मागच्या काही दिवसात जे काही झालंय ते आत्याबाईंनाच काय, कोणालाही सांगणं बरोबर नाहीये. सारखं सारखं सांगायला आम्ही काही लहान आहोत का? बरोबर आहे तुझं अहिल्या. तुम्ही दोघंही लहान नाहीच आहात, पण तुमच्या दोघांमध्येही एक लहान मूल दडलंय, ज्याला कसली शिस्त नाही, कुठलेही संस्कार नाहीत. तुमच्यातल्या त्या लहान मुलाला आवर घाला. आणि अहिल्या, हाच निरोप वामनला सांग. हल्लीत जरा जास्तच सुटायला लागले त्याचं तोंड. या तुम्ही. अमृता घरात नसल्यामुळे घर कसं ओकबोकं वाटतंय ना. आर्यन, आपल्याला काहीतरी करायला हवं रे, नाही तर त्या नरसिंहाची हिंमत आणखीन वाढेल. मी गप्पा बसलेलो नाहीये मामा. अमृता स्वतःहून घरी येते का नाही याची वाट पाहतोय मी. तू काय त्याची परीक्षा पाहतोयस? त्या नराधमाने तिला घरात कोंडून ठेवले, तूच म्हणालास ना? नाही आर्यन, आपल्याला काहीतरी करायला हवं. आपण पोलीस कंप्लेंट करूया. मम्मा, अमृता, तू कशी आहेस? आर्यन म्हणाला की नरसिंहाने तुला घरात कोंडून ठेवलं होतं. मम्मा, मी काही लहान मुलगी नाहीये. माझ्या मनाविरुद्ध मला कोणी घरात डांबून ठेवायला. अगं, मग नक्की झालं तरी काय होतं? काही नाही. काही न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेले होते. उत्तरं तर मिळालीच नाहीत, उलट प्रश्नच अजून वाढले. अमृता, प्लीज असं कोड्यात बोलू नकोस. मला सांग, काही अडचण आहे का? मी मदत कर. मम्मा, तसं काहीही नाहीये.
मी स्वतःच्या मर्जीनेच गेले होते आणि स्वतःच्या मर्जीनेच आले. तरीही माझ्या जाण्यावरून जर कोणाचे काही गैरसमज झाले असतील ना, तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. अहो अहो आपली अमृता. अमृता फक्त माझी आहे, तुझा आणि तिचा काही संबंध नाही. तुम्ही मला हवं ते बोला, पण मला काय म्हणायचंय ते निदान ऐकून तरी घ्या. तू कोण आहेस माझी म्हणून मी तुझं ऐकून घ्यायचं? माझ्यासाठी नाही, अमृतासाठी तरी ऐकून घ्या. ती आर्यनकडे परत गेलीये. हेच सांगायला आली असेल तर मला ते माहिती आहे, तू सांगण्याची गरज नाही. हे माहिती असूनही तुम्ही एवढे शांत कसे? तिच्या तिकडे जाण्याला तुम्ही परवानगी दिलीत का? तिच्या तिकडे जाण्याला तुझा काही आक्षेप आहे का? अहो आर्यनने तिला तिकडे काही केलं म्हणजे? मला अमृताची काळजी नाही, तिच्या पाठीशी मी उभा आहे हे अख्ख्या सरतापे घराण्याला माहिती आहे. त्यांच्यापैकी कोणीही तिच्या केसालाही धक्का पोहोचवू शकणार नाही, आणि तो फडतूस पोरगा तर नाहीच नाही. मला प्रश्न वेगळाच पडलाय, तू इतकी का अस्वस्थ झाली आहेस? हा, कारण आर्यन कसं आहे ना ते फक्त मला माहितीये. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुला नक्की काय म्हणायचं आहे ते चांगलंच कळलंय मला, पण तुला नक्की कशाची काळजी वाटते जानकी? आर्यन अमृताला काही बोलेल याची, का अमृताच्या परत जाण्यामुळे आर्यन तुझ्या हातून जाईल याची? अहो तुम्हाला माझ्याबद्दल जे काही गैरसमज करून घ्यायचेत ना ते करून घ्या. मी हात जोडते तुमच्या समोर, अमृताला तिकडे पाठवू नका. तिकडे तिच्या जीवाला धोका आहे. अहो अहो माझं मला जे करायचंय ते मी करणारच. आता अमृताच्या काळजाची कशी लाही लाही करते ना ते बघच.